सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता दुपारचे 4 वाजत आलेले, आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये। कुठे काय जातो कुठे जातो तर बघत राहा पुढे व्हिडिओ। मम्मी पण तयार आहे, चला आज शॉपिंग काय करणार आहे तुम्ही सगळ्यांनी बघा, कोणासाठी करणार आहे ते पण बघा। चला तर आता लग्न म्हटले की सगळे काही खरेदी वगैरे आलीच आणि आम्ही आलो होतो आता एका शॉपमध्ये सईसाठी ड्रेस खरेदी करायला। आणि सईचं असतं की फक्त फ्रॉकच घ्यायचे, बाकी काही घ्यायचं नाही, आणि एकतर ओढणीचा ड्रेस। आणि ती तिथे गेल्यानंतर अजिबात ड्रेस वेअर करत नाही, कसा बसतो कसा, तर असं काय होते। तुला आवडला का कसाई, कसा वाटतोय आता आवडलाय का? व्यवस्थित घालून दाखव ना बाळा, हे जॅकेट नीट कर ना, फ्रॉक मध्ये नको, असेच पॅटर्न मध्ये। हो ना सई, कसं तू एकच नंबर दिसते, लय छान दिसेल हा ड्रेस आहे, एक नंबर। तुला लय आवडलाय वाटतं आहे ना? आवडलाय का तुला? आवडलाय का? पण आहे त्यावरची पॅन्ट, हा हा घ्यायचा, आपण असाच कलर घेतला ना। बघितलं ना कशी सई नाटकं करत असते आणि नंतर म्हणते मला ही बॅगच घ्यायची, मला हा ड्रेसच घ्यायचा, जे तिला बसत नाही आणि मोठं होतं तेच मागती। तर मग तिला त्याच्यासाठी 2 ड्रेस घेतले, बाकीचे काही आमची लग्नाची शॉपिंग केली ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी। तर एका शॉपमध्ये आम्ही काही खरेदी करत नाही, एका शॉपमध्ये एक ड्रेस खरेदी केला, पुन्हा दुसरीकडे गेलो, असे 1-2 शॉप बघितले आणि त्यानंतरच खरेदी करतो। तर हे बघा सई बघा कशी गॉगल घालून बघते, म्हणते हा ही मला घ्यायचं आहे लग्नामध्ये मस्त छान असा। आणि आज तर तिला म्हणजे माझा आग्रह असतं तिने जीन्स आणि टी-शर्ट घातलं नाही तर अजिबात घालत नाही। तर दीदीही होती सोबत, आम्ही थोडंसं मस्त पायीच मार्केटमध्ये फिरलो, म्हटले चला चालणंही होतं थोडंसं आणि जास्त ऊनही नव्हतं, असं आभट आलेलं होतं ना, त्यामुळे काही फिरायलाही जास्त काही वाटलं नाही। मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, मग ओढणी बघितल्यावर तिने लगेच वेअर केला, ओढणी असले की ती लगेच वेअर करते आणि छान मस्त असे ड्रेस वगैरे मग खरेदी केले, ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेवट दाखवणार आहे। त्यानंतर मग रस घेतला, म्हटले चला, आणि उसाचा रस खूप दिवसातून पिली मी, जास्त काही पहिले घ्यायची, बऱ्याच ताई म्हणत होत्या की उष्ण असतो, मग खूप दिवसातून घेतला। मग सईलाही प्यायचा होता, सईनेही स्ट्रॉ टाकून मस्त आता पिणार आहे, तिलाही खूप आवडतो। आणि उसाचं कसं उन्हाळ्यामध्ये एक रसाचा सीझन असतो, तेव्हा जे पण सीझन असलं त्यावेळेस ते आपण ट्राय केलंच पाहिजे। चला तर मग आम्ही सगळ्यांनी मस्त उसाचा रस एन्जॉय केला। त्यानंतर मग वहिनींची थोडी शॉपिंग करायची होती, आम्हाला ज्वेलरी वगैरे घ्यायची होती, मग आम्ही पुन्हा ज्वेलरीच्या दुकानातही गेलेलो होतो। त्यानंतर मार्केटमधून घरी गेल्यानंतर छान मस्त असं बेसन पिठाचं पिठलं केलं, कुरडई वगैरे तळली, भात पोळ्या वगैरे, मग स्वयंपाक वगैरे झाला। तर सईचे पप्पाच होते आणि मीच होती, त्यामुळे थोडंच केलं होतं पिठलं, कारण जास्त काही भाजी लागत नाही। बरेच ताई म्हणतात की एवढी भाजी पुरते का, पण उरते, तर जेवण करूनही उरते, आम्हाला जास्त भाजी वगैरे लागत नाही। दूध वगैरेही तापून ठेवलं, आता मी जेवण वगैरे करते आणि काही खरेदी केली ते पुढे दाखवते तुम्हाला, कारण आल्यानंतर मार्केटमधून आल्यानंतर उशीर झाला होता, तेव्हा काही शूट केलं नाही, दुसऱ्या दिवशी शूट करून तुमच्यासोबत शेअर करते। तर काय खरेदी केली, छान कशी वाटली आमची खरेदी कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला तर आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो शॉपिंग करायला।
आता लग्न म्हटलं की शॉपिंग काही लग्न होईपर्यंत संपत नाही. आणि सैला एक ड्रेस घेतला तर आणखी तिला 2 ड्रेस घ्यायचे होते. तर आम्ही गेलो होतो ना, आम्हाला पण ज्वेलरी वगैरे खरेदी करायची होती. तर मग आता खरेदी वगैरे केलेली आहे आणि खूप छान भेटले. तर आता छोटी मोठी आपली ज्वेलरीची म्हणजे टिकली वगैरे ते पण घेऊन आलं सईसाठी. आणि युपिनर वगैरे हेअरस्टाईल करायची म्हटलं की युपिनर रबर वगैरे लागतंच. आणि हा बघा बांगड्यांचा सेट, जी माझी तुम्हाला साड्या पण दाखवायच्या होत्या पण ना ब्लाऊज स्टिच करायला टाकायला अजून काही भेटलं नाही आहे. जी लग्नाला वगैरे घेतलेली ना मी ती तर भेटलेली नाही आहे, नाही तर दाखवणार होते सगळ्या ताईंना का मी कोणती साडी वेअर करणार आहे असं. हे बघा हा सेट घेतला आहे त्या म्हणजे एक वैदिक पद्धतीचं लग्न म्हणजे सकाळी आणि एक रात्रीचं असतं ना, मग ह्या बांगड्या घेतल्या होत्या. खूप छान भेटल्या. 350 का 400 रुपये प्राईज आहे सेटची. आणि सेट खूप आवडला, मस्त आहे. आणि या आपल्या सईबाईसाठी मॅचिंग घ्यायची आहे. अजून थोडी खरेदी बाकी आहे. जेवढं होईल तेवढं फिरत असतो आणि खरेदी करत असतो. या बहिणींच्या आहे डिझायनर साडीवरती, त्यांच्या पण साड्या स्टिच करायला टाकल्या. मम्मीच्या पण काही साड्या स्टिच करायला टाकल्या. त्यामुळे आणि ब्लाऊजचं कसं असतं लवकर भेटत नाही, त्यामुळे आम्ही पहिलेच आणल्या की दुसऱ्या दिवशी ब्लाऊज टाकून दिले होते. कारण आता लग्न सरी म्हटली का प्रत्येकाकडं ब्लाऊजवाल्यांकडं पण खूप गर्दी असते शिवायला, तर भेटत नाही लवकर. आणि आता येईल 1-2 दिवसामध्ये, तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. हे मम्मीने घेतलं आहे मम्मीसाठी, खूप छान आहे. 2 कडे आहे, खूप सुंदर आहे. तर अशी आमची छोटी मोठी खरेदी ही ज्वेलरींची. आणि बाकीची आहे कारण काही सौरभूच्या लग्नात पण खरेदी केलेली आहे. असतात आपल्याकडे मॅचिंग आणि आपण हिरवा चुडा घालतो लग्न कार्यामध्ये. आणि सईच्या खरेदीसाठी गेलो होतो आम्ही. हे बघा हा सईला हळदीसाठी घेतलेला आहे, खूप छान आहे. आणि मस्त अशी धोती पॅन्ट आहे त्यावरती. सईला आहे ना ओढणीचे ड्रेस खूप आवडतात. हे बघा कशी ओढणी करून टाकली. हो तिला एक आवडला होता पण मी घेतलाच नाही कारण तो खूप मोठा होत होता तिला. असं सांग ना तू सगळ्या ताईंना. ती म्हणते तू माझ्या आवडीचं काही घेत नाही, पण माझ्याच मनाने घेते का मी. हा ड्रेस नाही आवडला का तुला? हा हे बघा हा एक घेतलेला आहे. हा तूच तोडले ना. आणि हे बघा हा एक घेतलेला होता तिच्यासाठी, खूप छान आहे. तर हा पण म्हटले वैदिक वगैरेला घालता येईल. आणि त्यावरती पण अशी प्लाझो पॅन्ट आलेली आहे, खूप छान दिसत होता. आणि अशा कलरचा एक घागरा होता, तर म्हटले आता प्लाझोमध्ये घेऊ कारण एक लग्नासाठी घागरा घेतला ना, तर मग हे असे 2 ड्रेस घेतले, एक धोती एक प्लाझो आणि एक घागरा, तिन्ही पण वेगवेगळे पॅटर्न. अशी सईची आमची थोडी ज्वेलरींची खरेदी झाली. बाकी काही थोडीसं बारीक सारखं वगैरे असतं ते घेतलं. आणि एवढी आमची खरेदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या व्हिडिओची इथेच एंड करतो. सगळ्यांना बाय बाय.